नमस्कार, मी अदिती. अन्नपूर्णेच्या वात्सल्य खुणा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आता उन्हाळा चालूच आहे, बाजारात कैऱ्याही आलेल्या आहेत. तर आज आपण कैरीचाच एक पदार्थ बघूयात, तक्कू. हा लवकरही होतो आणि छान चटपटीत होतो. यासाठी लागणारे साहित्य आहे, एक साधारण मध्यम आकाराची कैरी मी किसून घेतलेली आहे, थोड्याशा मेथ्या, चवीप्रमाणे गूळ, मीठ, तळणीसाठी तेल, हिंग, हळद, मोहरी आणि तिखट. आता आपण सगळ्यात पहिल्यांदी या 1-2 चमचे मेथ्या थोड्याशा तेलावरती खरपूस परतून घेऊयात. या मेथ्या थोड्याशा तांबूस परतत आल्या की आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन गार होण्यासाठी ठेवून देऊयात. त्याच्या मेथ्या होत्या त्या आपण बारीक वाटून घेतल्यात मिक्सर मधून. आता आपण फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी 1-2 चमचे तेल आपण घालून घेऊ. तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी, हिंग आणि हळद, आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे गार होण्यासाठी ठेवून देऊया. आता आपण जी कैरी किसून घेतली होती त्याच्यामध्ये सगळे जिन्नस घालून घेऊयात. मेथ्या वाटून घेतल्या होत्या त्याची पूड घालतोय. मीठ साधारण 1 चमचा, तिखट साधारण 1 ते 1.5 चमचा, चवीप्रमाणे गूळ. कैरीच्या आंबटपणानुसार गुळाचं प्रमाण ठरवावं. कैरी जर जास्त आंबट असेल तर थोडा जास्त गूळ घालावा, म्हणजे त्याची तक्कूची चव आंबट आणि गोड अशी मिक्स येते. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. हे आता एकत्र झालंय सगळं. आता ह्याच्यामध्ये आपण जी मगाशी फोडणी गार करायला ठेवली होती ती घालून घेऊयात. परत एकदा मिक्स करून घेऊयात. तर हा आपला तक्कू तयार आहे. हा आता आपण एका छोट्या बरणीत काढून घेऊया. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पटकन होणाऱ्या या चटकदार तक्कूमुळे तुमच्या जेवणाची रंगत नक्कीच वाढेल. त्यामुळे घरी नक्की करून बघा कैरीचा तक्कू.